मित्रांनो, जय शिवराय. कशा आहात तुम्ही सर्वजण? आशा आहे सर्व ठीकच असताना मी पण मस्त मजेत आहे साईबाबाच्या कृपाने. चला तर मग मुंबईला मनोज दादा सोबत. ते आपल्या लेकरा बाळासाठी झटताय. ते मग 29 ऑगस्टला मुंबईला जाणार आहेत. कोण कोण जाणार आहे मुंबईला त्यांच्यासोबत? मनोज दादा जरांगे पाटलांसोबत. आपल्या आपल्या लेकरा बाळाच्या कल्याणासाठी तरी जा. त्यांचा सपोर्ट म्हणून नाही केला तरी पण बघा, लोक त्यांच्या लेकरा बाळासाठी काही नाही केलं तरी किती सपोर्ट देतात. बंगला गाडी हे ते करतात. तुम्ही काहीतरी करा. आपण ज्याच्या पाठीमागे त्याला तसं काही लागत नाही, बंगला गाडी काही सुद्धा लागत नाही, तरी हिचकिचा जात का तुम्ही सपोर्ट द्यायला? तो माणूस लई इमानदार आहे. असं नेतृत्व भेटणं मुश्किल आहे, मुश्किल. 2 वर्ष झाला आज झटतंय. काही नाही त्यांच्याकडे, तरी पण बंगला गाडी, करोडपती होऊन बसले असते एखादे. कोणी विचारायला सुद्धा गेलं नसतं तुझ्याकडे इतका पैसा आला कुठून म्हणून. तरी त्यांनी फक्त समाजाच्या लेकरा बाळाचंच भलंच त्यांना पाहिजे फक्त. माझा भाऊ एक खरं बोलला कमेंटमध्ये, ताई आपलं नेतृत्व चोर नाही आहे, धोकेबाज नाही आहे, रेपिस्ट नाही आहे, खोटारडं नाही आहे. बरोबर आहे भावा, खरंच आपलं नेतृत्व लय भारी आहे. तरी आपले लोक सपोर्ट करायला हिचकिचात येते. लोकांच्या लेकरा बाळांसाठी काहीच केलेलं नाही, तरी ते लोक सपोर्ट देतात. खरंच बरोबर आहे का नाही? एवढ्या वेळेस लास्ट वेळेसही मनोज दादा जरांगे पाटलांच्या पाठीमागं उभा राहायची सर्वांची. अशी गर्दी करा, अशी गर्दी करा. मुंबई जाम झाली पाहिजे. मुंबई असं वादळ दिसलं पाहिजे. जिकडं बघावं तिकडं बघावं तुम्हीच. खरंच एवढं लास्ट चान्स आहे हो. नंतर आपल्या लेकरा बाळांसाठी कुणी उभं राहणार नाही, कुणीच उभं राहणार नाही.